3 षटकांची मॅच आहे. एका बाजूला मास्टर सँडविच ब्लास्टर निखिल वराडकर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला टीजो टायगर थॉमस सरांचा हा संघ इथे खेळताना पाहायला मिळेल. मेगा फायनल या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. एवन जोडी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र एंटर झाली. एका बाजूला मयूर जाधव तर दुसऱ्या बाजूला भावेश धारवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक कोण घेऊन येईल ते देखील पाहावं लागेल. येस, पहिले षटक घेऊन आलाय प्रणय, आपण पाहतोय. येस, मॅच नाही ते मात्र सुरुवात होते. दिव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. मेगा फायनलची मॅच नाही ते मात्र सुरुवात होते. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी त्यांना मात्र शुभेच्छा द्यायच्यात. पहिलाच बॉल आपण पाहतो, इथे मात्र पाहावं लागेल नो बॉलचा कॉल आहे. धावांचा श्री गणेश होत असताना टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय यावेळेस नोचा कॉल, चुकीची गोलंदाजी प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रणय लाड यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. तिन्ही खेळाडूंचा जर विचार केला तर शिरगाव गावातील सर्व खेळाडू हो यावेळेस मात्र जोरदार प्रहार. पंचांनी यावेळेस मात्र जादू केली की काय, बॉलच डायरेक्ट गायब करून टाकला होता. पंच ओके, पाणी पोचवायचं आहे का तुमच्यापर्यंत? येस, पंचांचा विचार केला तर हसमुख चेहरा सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंचांच्या माध्यमातून ते असतात आणि आज देखील आपल्या प्रेमा खातीर पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय भावेश आणि मयूर ही जोडी मैदानात. फायटर जेट या नावाने मात्र ओळखला जातोच मयूर. यावेळेस आपण पाहतोय 2 बॉल आणि 4 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र पाहावं लागेल पंच आमच्यापर्यंत काय पोहोचवतील. वाईट +1 टोटल 2 धावा इथे ऍड होतील. 2 धाव्याची मदतीने धावफलकातून पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. कल्पेश सरचा विचार केला तर महत्वाची मॅच आहे. मेगा फायनलची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकेल ते मात्र प्रश्नचिन्ह आहे, परंतु यस दोन्ही टफ संघ आहे. परंतु जर विचार केला अल्वेस सर पहिल्या मॅच जेव्हा झाली होती दोन्ही संघांच्या माध्यमातून तेव्हा मात्र समोरच्या टीमने टीजो टायगर्सने मात्र या संघाला पराभूत केलं होतं. परंतु आता मात्र चित्र बदलेल का ते देखील पाहावं लागेल. चेहऱ्यावरती स्माईल आहे, काय घडेल यावेळेस पाहावं लागेल. यस नक्कीच बॉलिंग अटॅकचा विचार केला टीजो टायगर्सचा तर चांगला बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. मयूर जाधव असेल, त्यानंतर सनी असेल, त्यानंतर डेथ ओव्हरचा बॉलर स्पेशलिस्ट आपण ओळखला जातो तो म्हणजे मंदार. काय गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये आणि बॅटिंग करत असताना सांभाळत असतानाचा विचार केला तर भावेश असेल, मयूर असेल, सनी असेल, चांगली बॅटिंग लाईनअप देखील आपल्याला त्याच मार्फत आपल्याला पाहायला मिळते. खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय, ऑफसाईडच्या दिशेने ओव्हर द कव्हर्स फटका सजवला. इथे मात्र 1 धाव. यावेळेस मिळतील 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 12 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. 12 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल आहे. यावेळेस आपण पाहतोय हव्यामध्ये प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक हो काय झेल इथे मात्र टिपला गेलाय. इथे मात्र पूर्णपणे झोकून दिलाय टीमला. पूर्णपणे मिलिंदचं कौतुक करावं तितकं कमी आहे. उत्कृष्ट अशी झेल इथे मात्र टिपली गेली आहे. परतावं लागेल जड पावलाने. इथे मात्र मयूरला फलंदाज बाद. राईट टर्न राऊंड विकेट. यावेळेस हवेमध्ये प्रहार, इथे मात्र फटका फसलाय की काय. चुकी करत असताना कॅप्टन लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते. यस इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. भावेशला मात्र परतावं लागेल. मोठा धक्का लागत असताना संघाला फलंदाज भावेश बॅक टू डकआउट. ओहो यावेळी झंडी गुल गुल गुल. फलंदाजाला मात्र परतावं लागेल.
इथे मात्र वाघाची शिकार केली आहे, मोठा मासा गायला लागलाय. सनी एक मोठं नाव या वादळाला मात्र शांत केलाय. फलंदाज बॅक टू द आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंदारला आपण पाहतोय. मंदार आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. डान्सिंग फटका केलाय, ऑन साइडला पूल केलाय. चुकी मैदानामध्ये घडली आहे, चुकीचं रूपांतर झालं या चौकाराने. आणि आता मात्र या चौकाराने मात्र संजुरी देण्याचं काम केलं, या स्कोर काढला आणि धावा जाऊन पोहोचले तब्बल 17 या धावसंख्येवरती. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. या बॅकफुटला येऊन पंच केलं. इथे मात्र आपण पाहतोय ही एकदा वेकवण्यात आली एका धावेच्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. दाफल जाऊन पोहोचले तब्बल 21-21 शुभ संख्या. 10.50च्या सरासरीने दाफल जाऊन पुढे सरसावलाय. आतापर्यंतचा विचार केला तर शेवटचा षटक उर्वरित आहे. ओहो, यावेळेस मात्र यॉकलिनचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाशचा विचार केला, आज चांगली कामगिरी करतोय. एका बाजूला अविनाश, दुसऱ्या बाजूला दुसरे भाव. यावेळेस आपण पाहतोय भावेशला फुटला पंच केलाय. आपण पाहतोय इथे मात्र ही एक धाव एका धावेच्या मदतीने दाफल जाऊन पोहोचलाय. तब्बल 22 ऑन बोर्ड. 22 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र पाहावं लागेल सनाटवड असेल पंच तिथे उपस्थित. शेवटचे 3 बॉल अजून उर्वरित आहेत. 23 धावा दाफलकावरती आहेत. यावेळी चुकी मैदानामध्ये घडली आहे, परंतु इथे मात्र मिळतील ही एकदा चुकी मैदानात घडत असताना फलंदाजाला परतावा लागेल. दुसऱ्या धाव्याचा कॉल होता आणि इथे मात्र मंदार बॅक टू द आउट. अक्षय न्यू बॅटर मैदानात आला. इनर नंबर 6 वरती आला. पंचवीस धावा दाफलकावरती. शेवटचा बॉल आहे. 'बॅटची लीडिंग एज. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. अक्षयला मात्र परतावं लागेल. विकेटचं बदल आपल्याला पाहायला मिळतोय आणि 25 धावा दाफलकावरती आहेत. आणि अजूनही जर विचार केला तर 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 26 रन्स विन. येणारे 18 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता.
इथे मात्र टीट फॉर टाट जसं तसं उत्तर देण्याचं काम केलंय. प्रणयला मात्र परतावं लागलंय. आजचा दिवस मात्र चुकीचा आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. यावेळीच मात्र काय फटका आहे. अक्षयच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार 6. लाऊड अपील पाहायला मिळते आणि आता मात्र जर विचार केला बॅटचा स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. तेज सर्रार आपल्याला पाहायला मिळतोय. हा यावेळेस आपण पाहतोय बघा अंपायरचा निर्णय अंतिम असेल. कोणी वादविवाद घालू नका. अंपायर जर डिसिजन क्लोज असेल तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता. याची देखील नोंद घ्या. यावेळेस आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेने फटका सजवला. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ झाला आणि 7 धावा धाव फलकावरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळी उत्कृष्ट असा बॉल आपण पाहतोय. कॅमेरामॅनला सलामी मात्र दिली आहे. आमचा कॅमेरामॅन तिथे मात्र उपस्थित आहे. त्याची देखील हवा टाईट झाली कारण की मेगा फायनलची मॅच आहे. यावेळेस लेग साईडच्या दिशेने फटका सजवला आहे. चुकी करत असताना एक धाव मिळेल. अमर आपण पाहतो आता मात्र स्ट्राईक वरती आला. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 9 ऑन बोर्ड. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती फायटर जेट ऑफ शिरगाव बॉलिंग ट्रॅक वरती आला. शिरगाव एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो तोच मयूर जाधवला आपण पाहतोय. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय. एक डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा धाव फलकावरती. 10 ऑन बोर्ड. दुहेरी अंकामध्ये धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा यावेळेस फिक्स स्वीप खेळायचा होतात. एक धाव. बोनबोनचे सागर बनत आहेत तसंच समीकरण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा धाव फलकावरती. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आता मात्र समीकरण राहिला येणारे 10 बॉल आणि 15 धाव्यांची गरज. डावखुरी आताचा फलंदाज अमर पाटील आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. लेग साईडच्या दिशेने फटका ढकललाय. एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा धाव फलकावरती आहेत. 12 ऑन बोर्ड. 3 बॉल अजून उर्वरित मयूरचे. स्लोवर गतीचा बॉल. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. पाहावं लागेल मैदानामध्ये घडलंय काय. इथे मात्र डॉट बॉलची सांगता आता मात्र झाली आहे आणि या डॉट बॉलच्या माध्यमातून धावफलक पोहोचलाय तब्बल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड. बारा धावा धाव फलकावरती. 12. येणारे 8 बॉल आणि 14 धाव्यांची गरज आहे. 12 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस ते सरार गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळीच मात्र मैदानामध्ये घडलंय काय पाहावं लागेल. धाव फलकाचा विचार केला तर 2 सलगची डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतं. आतापर्यंत जो विचार केला तर 2 डॉट बॉल सलगची आपल्याला पाहायला मिळतात.
ऑफसाईडच्या दिशेने यावेळेस आपण पाहतो ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते एका धावेच्या मदतीने धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 13 या धावसंख्येवरती 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 13 धावेची गरज या मॅच मध्ये मात्र पाहायला मिळते. येणारे 6 बॉल आणि मात्र 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोण जिंकेल हा सामना पाहावा लागेल. यावेळेस हवेमध्ये प्रहार केला. इथे मात्र मंदारला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल आपण पाहिला तर एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली ती म्हणजे मिलिंदच्या बाट मधून आलेला हा एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलकावर पोहोचलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन बोर्ड. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये 15 धावा. आता मात्र येणारे 4 बॉल आणि 11 धावांची गरज या मॅच मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये, कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. कोणत्या संघाला मात्र मंजुरी मिळेल ते देखील पाहावं लागेल. येणारे 4 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. बॅटची लीडिंग एज आपण पाहतोय. पाहावं लागेल इथे मात्र नॉट आउट असेल. डॉट बॉलची सांगता. डॉट बॉल बघा पंचांनी असून निर्णय दिला नाहीये. तुम्ही वादविवाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम आहे. आता मात्र येणारे 3 बॉल आणि 11 धावांची गरज या मॅच मध्ये. काय कमाल होईल का. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी इथे अमरला करावी लागेल. यावेळी मोठा प्रहार केला. इथे मात्र ऑफ साईडच्या दिशेने फटका सजवलाय. पाहावं लागेल इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय. या 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीने आता मात्र समीकरणामध्ये बदलाव येतोय. येणारे 2 बॉल आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. यावेळेस प्रहार केलाय. ऑन साइडला फटका चांगला आहे. दुसऱ्या धाव्याचा कॉल. इथे मात्र या 2 धावा. आता मात्र 1 बॉल आणि 7 धावांची गरज या मॅच मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये. यावेळी जर एक एक्स्ट्रा धाव आली 1 बॉल 7. आणि यावेळीच मात्र सामना जिंकलाय. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय. टीजो टायगर्स या संघाने हा सामना विजयी झालाय आणि जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक आपण पाहतोय. सर्वांना विनंती असेल सर्व खेळाडूंनी की आपण व्यासपीठाच्या समोर लगेच या. 4ही टीम समोर उपस्थित व्हायचं. 4ही टीम्स विनंती असेल. येस मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता अमर. आपण या अमर पाटील